गेल्या काही वर्षापासून फ्रँचायझी घेऊन बिझनेस करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल. जितक्या उत्साहाने हे बिझनेस सुरू होतात, तितक्याच झपाट्यानं त्यांचं शटर कायमचं बंद सुद्धा होतं. हा बिझनेस 100% लॉस मेकिंग बिझनेस आहे असं माझं म्हणणं नाही. पण ज्या प्रकारे लोकांवर हे फ्रँचायझी बंद करण्याची वेळ येते, त्यावरून काहीतरी नक्कीच चुकतंय, एवढं मात्र खरं. फ्रँचायझी बिझनेसचे फायदे आणि तोटे दोन्ही आहे. आपण दोन्ही बाजू जाणून घेऊया. याशिवाय अनेक फ्रँचायझीज बिझनेस फेल का होत आहे, याचं कारण सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी माहिती पडेल. आधी या बिझनेसची पॉझिटिव्ह साईड जाणून घेऊया. खरं तर फ्रँचायझी बिझनेसचा सक्सेस रेट हा नवीन सुरू करत असलेल्या बिझनेसपेक्षा जास्त असतो असं मार्केट सर्व्हे सांगतं. कारण बिझनेस सुरू करण्यापासून ते सुरळीत चालवण्यापर्यंतचा सगळा रोडमॅप कंपनीकडे अवेलेबल असतो. मार्केटिंग कशी करायची, टार्गेट कस्टमर कोण आहेत, कोणत्या सीझनमध्ये बिझनेस जास्त चालतो आणि कोणता स्लॅक सीझन असतो, अशा सर्व गोष्टींचा अनुभव त्यांच्याकडे असतो. एखादा नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लॉन्च केल्यावर लोकांचा ट्रस्ट गेन करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तेच जर फ्रँचायझी बिझनेस सुरू केला तर ऑलरेडी त्याचे रिव्ह्यूज अवेलेबल असतात. पण असं असतानाही कितीतरी अमृततुल्य चहाचे बिझनेस, हॉटेल्स आणि आईस्क्रीम पार्लर्स बंद होताना आपण पाहतो. यामागचं कारण म्हणजे त्याची दुसरी बाजू आहे. बिझनेस जर फेल झाला तर का होऊ शकतो याचा अॅनालाइज न करता अनेक जण फ्रँचायझी घेतात. कुठलीही कंपनी फ्रँचायझी देताना फक्त तिची पॉझिटिव्ह साईड दाखवते. कारण त्यांचे इन्कम फक्त प्रॉडक्ट सेलिंगवर डिपेंड नसते, तर डिपॉझिट, इन्स्टॉलेशन, ब्रँडिंग आणि कस्टमर सपोर्टच्या नावाखाली ते भरपूर पैसा कमवतात. याशिवाय त्याच्यासोबत जे ॲग्रीमेंट केलं जातं, त्यानुसार फ्रँचायझी लॉसमध्ये गेली आणि ती बंद करायची असल्यास त्याची असेट ते त्यावेळी त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे या हिशोबाने लावतात. आणि त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा ती कंपनीच ठरवते. म्हणजेच तुम्ही हे म्हणू शकत नाही की विकत घेताना ही अमुक वस्तू तुम्ही इतक्याला दिली होती आणि आता त्याचा भाव लावताना अगदी भंगार भावात घेतायत. कारण ॲग्रीमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन असतात. फ्रँचायझी बिझनेस फेल होण्याचं आणखी एक कारण म्हणजे प्रॉफिटमधला मोठा हिस्सा हा ती कंपनी ठेवते आणि उरलेल्या प्रॉफिटमधून फ्रँचायझी ओनरला मेंटेनन्स आणि इतर सर्व खर्च करावा लागतो. त्यामुळे टर्नओव्हर जरी चांगला असला तरी सरतेशेवटी प्रॉफिट म्हणून त्याच्या खिशात फारशी रक्कम उरत नाही. एखादा लॉस झाला तर तो तुमचा आणि प्रॉफिट झाला तर आमचा, असा कंपनीचा फंडा असतो. त्यामुळे तुमच्या झालेल्या लॉसचा कंपनीला विशेष फरक पडत नाही. फार फार तर काय लोकं म्हणतील अमुक अमुक एका ब्रँडचं एक इथलं आउटलेट होतं ते बंद झालं. जे लोकं सक्सेसफुली फ्रँचायझी रन करत आहेत, त्यांचा ती फ्रँचायझी हा मेन इन्कम सोर्स नसतो. ऑलरेडी ते दुसऱ्या इन्कम सोर्समधून डिसेंट पैसा कमवत आहेत. त्यामुळे त्यांच्या फ्रँचायझीने कमी प्रॉफिट कमवला किंवा एखाद वेळेस लॉसमध्ये जरी ती फ्रँचायझी गेली तरी विशेष फरक पडत नाही. फरक त्यांना पडतो ज्यांनी हा बिझनेस त्यांचा मेन इन्कम सोर्स म्हणून निवडला आहे. त्यामुळे प्रत्येकासाठी हा बिझनेस नाही, मध्यमवर्गीयासाठी तर मुळीच नाही. लोन काढून किंवा आपली आयुष्यभराची जमापुंजी लावून या बिझनेसमध्ये पाय ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. बिझनेस सुरू करायचा असेल तर त्या क्षेत्रात त्याचा अनुभव असलेली अशी एखादी व्यक्ती पार्टनर म्हणून निवडा किंवा मेंटॉर म्हणून सुद्धा सोबत घेऊ शकता. डिमांड आणि सप्लायचा फॉर्म्युला वापरून धंदा सुरू करता येऊ शकतो. आउटलेट प्रॉफिटमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण येणाऱ्या प्रॉफिटमध्ये मोठा हिस्सा हा तुमचा असेल. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.